मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली मटन बिर्याणी बनवून रेडी झाली आहे। त्यासाठी लागणारं साहित्य साधारण 300-400 ग्राम मटन, तेवढाच तांदूळ, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, थोडं साजूक तूप, हळद, लाल मिरची, धने पावडर, तेल, बिर्याणी मसाला, मीठ आणि खडा मसाला। खडे मसाल्यामध्ये आपण इथं 2 तमालपत्र घेतले, दालचिनी घेतली आहे, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे। आता आधी आपण कुकरमध्ये तेल टाकूया। त्यामध्येच साधारण 1 चमचा साजूक तूप, या ठिकाणी आपलं तेल गरम झालंय। आपण त्यामध्ये सर्वात आधी कांदा घालूया। यानंतर आपण यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट, आता आपण यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या, त्यानंतर खडा मसाला। आता आपण यामध्ये ॲड करूया साधारण अर्धा चमचा हळद, 1 चमचाला थोडीशी कमी अशी लाल मिरची, 1 चमचा धने पावडर, साधारण 2 चमचे बिर्याणी मसाला। आता आपण यामध्ये ॲड करूया टमाटे। आता आपण यामध्ये ॲड करूया मटण। आपण ॲड करूया आता यामध्ये पाणी, त्याचबरोबर मीठ। मित्रांनो, इथे आपण सुरुवातीला 1 वाटी पाणी ॲड केलंय। आपण अजून एक वाटी पाणी ॲड करूया। मित्रांनो, आपण आता याला झाकण लावून साधारण कुकरच्या 1-2 शिट्ट्या घेऊन घेऊ। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण खोलून पाहूया। इथं आपलं मटण बऱ्यापैकी शिजलं असेल। आता आपण यामध्ये ॲड करूया तांदूळ। मित्रांनो, या ठिकाणी आपण तांदूळ ॲड केलेले आहे। आता आपण पुन्हा एकदा 1 शिट्टी घेऊन आपली झटपट होणारी मटण बिर्याणी तयार करून घेऊया। मित्रांनो, पाण्याचं प्रमाण जे आहे हे आपापल्यानुसार आपण वापरावे, कारण की बिर्याणी बनवताना जो काही तांदूळ आपण आपल्या आवडीने घेतो त्यानुसार त्याचं पाण्याचं प्रमाण घ्यावं। मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही गॅसची पूर्ण हवा निघून गेली आहे। तर आपण खोलून बघूया आपली बिर्याणी झाली का नाही। मित्रांनो, बघू शकता एकदम सुंदर अशी मटन बिर्याणी आपली बनवून रेडी आहे। आता आपण हिला सर्व करूया। आता आपण हिला टेस्ट करूया थोड्याशा कांदा लिंबू सोबत। हे बघा, एकदम छान असं मटण आपलं शिजलंय। एकदम छान अशी मटन बिर्याणी, झटपट होणारी मटन बिर्याणी
मटन बिर्याणी म्हणा, मटन भात म्हणा, वाटेल ते म्हणा, पण खूप छान झालं आहे. तुम्ही घरी ट्राय करा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.